भक्तीला कुठलाही रंग नाही, भक्तीला कुठलंही रूप नाही, भक्तीला कुठलंही लिंग नाही. स्त्री पुरुष ह्या समानतेच्या गोष्टी नंतर, जेंडर इक्वॅलिटी वगैरे नंतर, पण जिथे नाही भेदाभाव तिथेच खरं तर हा परमेश्वराचा भाव रुजलेला असतो. म्हणजे जिथे भेद नाहीये, जिथे कुठल्याही गोष्टीचं बंधन नाहीये, स्त्री पुरुष या गोष्टी नाहीयेत, तिथे सर्वजण समरस आहेत. जिथे भक्तीचा रस आहे त्या ठिकाणी कोण आहे यापेक्षा त्याची भक्ती काय आहे हे महत्वाचं आहे. आणि परमेश्वराने तयार केलेल्या या बाहुल्या जेव्हा परमेश्वराच्या भक्तीत लीन होतात तेव्हा मी परमेश्वराची राधिका बनेल, मी परमेश्वराची गोपिका बनेल, मी परमेश्वराची सेवेकरी बनेल, मी दिंडीमध्ये वारकरी बनेल, मी दिंडीमध्ये सेवेकरी बनेल, मी दिंडीत येणाऱ्या लोकांसाठी शिडकाव टाकेल, सडा टाकेल, मी दिंडीसाठी येणाऱ्या वारकरी बंधूंना खडा टोचू नये म्हणून मी झाडू मारेल. हे भाव कोणाचे? भक्तीचे.